लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की पार्थ काव्याला शोधत असतात की काव्या कुठे आहे. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की पडद्याच्या मागे काव्या थांबून काहीतरी खात आहेत. ते बर्फ खात असतात. त्यावेळेस पार्थ म्हणतात की हे तुम्ही काय करत आहात. तर काव्या सांगतात की मला 3-4 दिवस झालं बर्फ खायचे डोहाळे लागले आहेत आणि मी दररोजचं किचनमध्ये जाऊन बर्फ घेऊन येते आणि ते खाते. त्यावेळेस पार्थ म्हणतात की हे तुम्ही असं काय करताय, तुम्हाला कोणी भूत वगैरे दिसेल. त्यावेळेस काव्या सांगतात की माझ्या शेजारीच भूत झोपलेलं असतं, मला भूताची नाही भीती वाटत, पण 2-3 दिवस झालं मला जीवा खाली दिसतात. त्यावेळेस पार्थ विचार करतात की जीवा खाली काय करत असेल आणि इकडे काव्याला झोपून जायला सांगतात आणि पार्थ आणि काव्या झोपून जातात. इकडे नंदिनी विचार करत असतात की पण जीवा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण ते काय लपवतात हे नंदिनीला माहीत नसतं. जीवा येतात त्यावेळेस नंदिनी विचारते की तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का. त्यावेळेस जीवा सांगतात की नाही, मी तुझ्यापासून काही लपवत नाही आहे, आपण दोघं एकच आहोत, त्यामुळे मी काही लपवणार नाही आहे. आता सध्या मी जिमला जात आहे, तर तू असं का विचारतेस मला. तू तुझी काळजी घे आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, त्यामुळे तू असं काही मनात आणू नको आणि काळजी घे, मी जिमला जाऊन येतो असं सांगून जीवा निघून जातात. तरीही नंदिनी विचार करते की जीवा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. इकडं मालिनी स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याच विचारामध्ये डान्स करत चहा बनवत असतात. त्यावेळेस हे सर्व नंदिनी पाहते आणि मालिनीला सांगते की आपण तुमच्यासाठी डान्स क्लासेस लावूयात. त्यावेळेस ते म्हणतात की नको, मला काही डान्स वगैरे काही क्लासेस लावायचे नाही, कारण की आता नंतर 6 ते 7 महिन्यानंतर माझ्या हातामध्ये परत तुमची मुलं खेळणार आहेत. त्यावेळेस मला या डान्समध्ये वेळ भेटणारच नाही आहे आणि तसंही आता काव्याच्या चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे. त्यावेळेस आपण काय करायचं असं विचारते. त्यावेळेस नंदिनी सुचवते की आपण ओट्सचे लाडू बनवूयात, त्यामध्ये खजूर घालूयात, त्यामुळे ते खूप पौष्टिकही होतील. त्यानंतर मालिनी म्हणते की हो, हेच आपण पुढच्या महिन्यामध्येही तुझी चोरोटी भरण्यासाठीही हेच लाडू करूयात. आणि इकडं काव्या येतात आणि विचारतात की देशमुख म्हणजेच पार्थनी डब्बा घेऊन गेला आहे का. तर ते सांगतात की पार्थनी आजही डब्बा विसरून गेलेले आहेत. त्यानंतर काव्या म्हणतात की मी डब्बा घेऊन जाईल आणि त्या डब्बा घेतात आणि ते तिथून ऑफिसमध्ये जातात. तर इकडं नंदिनी विचार करते की जीवा आपल्यापासून काय लपवत आहे. काव्या जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की सर्वजण बाहेर जेवायला गेलेले आहेत. इकडं जीवा जिमवरून येतो, पण तो जिमवर गेलेलाच नसतो आणि आपल्याच शरीराला पाण्याने ओलं करतो आणि म्हणतो की मी आताच जिमवरून आलेला आहे आणि ट्रेनरने आज खूप ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. त्यावेळेस नंदिनी हे सर्व पाहते की जीवा हे जिमला गेलेले नाहीत आणि त्यांनी स्वतः पाण्याची बॉटल घेऊन अंगावरती पाणी टाकलेलं आहे. तरी इकडे हॉटेलमध्ये देशमुख छोटीशी ट्रीट देतात की आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला आहे आणि जर मला हा अवॉर्ड जर भेटला तर आपण मोठी पार्टी करूया असंही ते सांगतात. आणि इकडे काव्या त्याच हॉटेलमध्ये येतात आणि म्हणतात की पार्थ सर असतील ना. त्यावेळेस तेथील एम्प्लॉई सांगते की हे पहा की काय चाललं आहे सरांचा आणि दिव्या मॅडमचं. त्यावेळेस काव्या म्हणते की माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं मी हे पाहिलेलं आहे आणि मला काय करायचं ते मला माहीत आहे. आणि तिथून एम्प्लॉई ते निघून जातात आणि सगळेजण ऑफिसमध्ये निघून जातात. इकडं नंदिनी विचार करत असते की जीवा माझ्यापासून काहीतरी का लपवत आहेत आणि ते असं रात्रीचं कुठे जात आहे. त्यावेळेस ते मालिनी काकूंना विचारतात की अशी अडगळीची जागा कुठं आहे जिथे धूळ साचलेली आहे. त्यावेळेस मालिनी म्हणते की असं आपल्या घरामध्ये कुठं आहे, असं काहीच नाही आहे. मग नंदिनी विचार करते की मला काहीतरी करायला पाहिजे आणि ती आपल्या दाराला घुंगरं बांधते. आणि त्यानंतर इकडे मामा येतात आणि नंदिनीला विचारतात की तुझ्या आणि जीवामध्ये काही बिनसला आहे का, कारण की जीवा जिमला म्हणून जातात आणि औषधाचं जे शॉप आहे त्याच्यावरती कथ्थकचे जे डान्स क्लास आहे तिथे ते थांबतात आणि डोळ्यामध्ये खूप पाणी भरलेलं असतं. मी गेल्या आठवड्यामध्येही त्याला तिथंच पाहिलं, काही विचारेल असं विचारलं होतं, पण त्यावेळेस आमचं काही बोलणं झालं नाही. इकडं हॉटेलमध्ये दिव्याचा बड्डे सेलिब्रेट करतात आणि परत दिव्याला सगळेजण बड्डे विशी करतात. त्यानंतर दिव्या येतात आणि म्हणतात की पाच तुम्ही मला बड्डे विशच केलं नाही आहे, तसेच तुम्ही केकही खाल्लेला नाही आहे, तुम्ही केक खावा. त्यावेळेस पार्थ म्हणतो की नाही, मी गोड खात नाही. त्यावेळेस दिव्या म्हणतात की नाही, माझा आज वाढदिवस आहे आणि माझ्यासाठी तुम्ही हा केक खावा, तसेच तुम्ही तो केक मलाही भरवा.
तेवढ्यामध्ये तिथे काव्या येते आणि हे सर्व पाहते. त्यावेळेस काव्या म्हणतात की सगळे एम्प्लॉईज कुठे आहेत. त्यावेळेस पार्थ म्हणतात की सगळे निघून गेलेले आहेत. तर दिव्या आणि तुमचं काहीतरी चाललं आहे का. त्यावेळेस दिव्या म्हणतात की नाही, आमचं असं काही नाही आहे आणि आज माझा वाढदिवस आहे. त्यावेळेस दिव्या